हं. आजचा आपला डीप डाईव्ह आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका अगदी ताज्या निकालावर. हा पण सुरुवात करण्याआधी ना एक विचार करा. हा समजा तुम्ही नोकरीत आहात, प्रमोशनसाठी खूप मेहनत करून एक आवश्यक पात्रता मिळवली आहे हा आणि मग तुम्हाला कोणीतरी सांगतो की तुमची मेहनत वाया गेली. का? कारण तुम्ही ती एका ठराविक तारखेनंतर मिळवली. किती चीड येईल की नाही? बरोबर. नेमकं हेच ठाणे जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांसोबत घडत होतं. आजची आपली मोहीम आहे या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जायची. बरं. जिल्हा परिषदेची भूमिका काय होती, न्यायालयानं त्यांना कसा धडा शिकवला आणि या एका निकालामुळे शेकडो शिक्षकांचं भविष्य कसं बदललं हे आपण समजून घेणार आहोत. आपल्याकडे या प्रकरणाचा मूळ न्यायालयाचा आदेशच आहे. अगदी बरोबर. हे प्रकरण आहे अलंकार कान्हा वारघडे आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य. म्हणजे झालं असं की ठाणे जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी एक ज्येष्ठता यादी तयार करत होती. पण त्यांनी एक विचित्र अट घातली होती. ज्या शिक्षकांनी टीईटी किंवा सीटीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा एका ठराविक अंतिम तारखेनंतर पास केली, अच्छा, त्यांना यादीतूनच वगळण्यात आलं होतं. पण जिल्हा परिषदेने सुरुवातीला असा निर्णय का घेतला असेल? म्हणजे त्यांच्या बाजूने काही तर्क होता का? हा तर सरळ सरळ अन्याय दिसतोय. त्यांच्या बाजूने बघितलं तर अनेकदा काय होतं की प्रशासकीय सोपेपणासाठी अशा अंतिम तारखा म्हणजे कट ऑफ डेट्स कडकपणे पाळल्या जातात. एकदा यादी बनवायला घेतली की त्यानंतरच्या बदलांमुळे कामात गोंधळ वाढतो असं काहीतरी त्यांना वाटलं असेल. पण इथेच त्यांची मोठी चूक झाली. कायदा हा प्रशासकीय सोपेपणापेक्षा न्यायाला जास्त महत्त्व देतो हेच ते विसरले. आणि हीच गोष्ट न्यायालयाने त्यांच्या लक्षात आणून दिली, बरोबर? हो. आणि गंमत म्हणजे न्यायालयाने 18 नोव्हेंबरच्या सुनावणीत अगदी स्पष्टपणे हे नमूद केलं की जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल वाचलेलाच दिसत नाहीये. अच्छा, कुठला निकाल? तो निकाल होता अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य. या अंजुमन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं होतं की नोकरीतील पात्रतेसाठी जी अंतिम तारीख असते ती अर्ज करण्यासाठी असते, पात्रता मिळवण्यासाठी नाही. ओ, म्हणजे खूप मोठा फरक आहे यात. अगदी. जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीच्या प्रक्रियेदरम्यान कधीही ती आवश्यक पात्रता मिळवली तर त्याचा विचार व्हायलाच हवा. हा इतका साधा आणि महत्त्वाचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या लक्षातच आला नाही. म्हणजे एका महत्त्वाच्या निकालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. हे तर प्रशासकीय कामातली खूप मोठी चूक वाटते. बरं, मग कोर्टाने फक्त चूक दाखवून थांबवलं नाही, बरोबर? त्यांनी काहीतरी ठोस आदेश दिला असेल ना? नक्कीच. न्यायालयाने एक अंतरिम आदेश दिला. त्यांनी स्पष्ट केलं की ज्यांच्याकडे आवश्यक पात्रता नाही त्यांना पदोन्नती देऊ नका. पण त्याचवेळी ज्यांनी अंतिम तारखेनंतर पात्रता मिळवली आहे त्यांना तुम्ही वगळू शकत नाही. आणि इतकंच नाही तर न्यायालयाने आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यात जोडली. एक मिनिट, म्हणजे न्यायालयाने 2018-19च्या टीईटी घोटाळ्याचा पण उल्लेख केला का? या प्रकरणाचा आणि त्या घोटाळ्याचा काय संबंध होता? उत्तम प्रश्न आहे. न्यायालयाने आदेशात हे स्पष्ट केलं की जे उमेदवार त्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात सामील नाहीत फक्त आणि फक्त त्यांचाच पदोन्नतीसाठी विचार व्हावा. बरोबर. यावरून न्यायालयाची दूरदृष्टी दिसते. एका बाजूला ते पात्र शिक्षकांना न्याय देत होते तर दुसऱ्या बाजूला चुकीच्या मार्गाने आलेल्या लोकांना बाहेर ठेवत होते. एक प्रकारची कायदेशीर खबरदारी होती ही. वाव. म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवर काम केलं. मग या सगळ्याचा शेवट काय झाला? शेवट अगदी अपेक्षित होता. 22 डिसेंबरला जिल्हा परिषदेने न्यायालयात पूर्णपणे माघार घेतली. त्यांनी कबूल केलं की त्यांची ज्येष्ठता यादी चुकीची होती आणि ती रद्द करण्यात आली आहे. अच्छा. आणि आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच अंजुमन निकालाच्या आधारावर एक नवीन न्याय यादी तयार करतील, ज्यात अंतिम तारखेनंतर पात्रता मिळवलेल्या सगळ्या शिक्षकांचा समावेश असेल. हो, अगदी तसंच. तर याचा अर्थ याचिकाकर्त्या शिक्षकांना तर न्याय मिळालाच, पण महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्यासारख्या इतर अनेक शिक्षकांनाही होणार जे कोर्टात गेले नव्हते. एका न्यायालयीन लढाईने अनेकांच्या करिअरचा मार्ग मोकळा केला. अगदी. न्यायालयाच्या आदेशांमध्ये अनेकदा कोरडा कायदेशीरपणा असतो, पण या निकालामुळे शेकडो शिक्षकांच्या घरात जो आनंद झाला असेल त्याची आपण कल्पना करू शकतो. त्यांच्यासाठी हा फक्त एक निकाल नाहीये तर त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीची आणि पात्रतेची ती एक पोचपावती आहे. तर एका ज्येष्ठता यादीवरून सुरू झालेला वाद सर्वोच्च न्यायालयाचा एका जुन्या निकालाचा संदर्भ दिल्याने कसा सहज सुटला हे आपण आजच्या डीप डाईव्हमध्ये पाहिलं. जिल्हा परिषदेने आपली चूक मान्य केली आणि आता एक नवीन अधिक न्याय्य यादी तयार होईल. बरोबर.
पण हा डीप डाईव्ह एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर संपतो. या प्रकरणात जिल्हा परिषदेने चूक मान्य केली. का? कारण काही शिक्षक न्यायालयात गेले. पण असे किती प्रशासकीय निर्णय रोज घेतले जात असतील ज्यात कायद्याच्या नव्या बदलांकडे किंवा महत्वाच्या निकालांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. आणि जोपर्यंत कुणीतरी न्यायालयात आव्हान देत नाही तोपर्यंत सामान्य माणसाला त्याची काय किंमत मोजावी लागत असेल.